नमस्कार, तुमचं स्वागत आहे अन्नपूर्णा किचन आणि बरंच काही या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत गावच्या पारंपरिक पद्धतीचं चुलीवर बनवलं जाणारं खरवस। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। इथे मी 3 लिटर म्हशीच्या चिकाचं दूध घेतलं आहे, त्याचबरोबर 1.5 लिटर नॉर्मल दूध, त्यानंतर इथे मी 1.25 किलो किसून घेतलेलं गूळ घेतला आहे, 1 ते 2 चमचे हळद, 3 ते 4 चमचे कुटलेलं जिरं व 10 ते 12 वेलची। आता सर्वात आधी इथे एक मोठं पातेलं घेऊन यामध्ये आपल्याला चिकाचं व नॉर्मल दूध घालायचं आहे। आता मी चिकाचं दूध घातलं आहे, त्यानंतर हे साधं दूध सुद्धा घालून घेतलं आहे, त्याचबरोबर मगाशी किसून घेतलेलं गूळ देखील यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता गूळ चांगला दुधामध्ये विरघळेपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे करत असताना पातेलं चुलीवर व गॅसवर न ठेवता गूळ आपल्याला तसंच विरघळवून घ्यायचं आहे। आता गूळ दुधामध्ये विरघळल्यानंतर दुधाचं पातेलं चुलीवर ठेवून द्यायचं आहे। आता खरवस करत असताना आपल्याला मंद आचेवर करायचं आहे, नाहीतर खरवस खालून करपण्याची शक्यता असते आणि हे फक्त आपल्याला मध्ये मध्ये हलवून घ्यायचं आहे। आणि जर आपण हे सतत हलवत राहिलो तर खरवस चांगल्या प्रकारे सेट होणार नाही। आता अर्ध्या तासानंतर आपला खरवस तयार व्हायला सुरुवात झाली आहे। आता साधारण 40 ते 45 मिनिटांनी खरवसाच्या बऱ्यापैकी कुटल्या झाल्या आहेत। त्यानंतर मी यामध्ये 1 चमचा हळद घालून घेते आणि तुम्ही हळदीचं प्रमाण चिकाच्या दुधानुसार कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर यामध्ये मी 2 ते 2.5 चमचे कुटलेलं जिरं घालून घेतलं आहे, तसेच जिरं जास्त बारीक करायचं नाही। आता हलक्या हाताने जिरं व हळद दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि हळद व जिरं घातल्यामुळे आपल्या खरवसाला चांगला रंग व टेस्ट येते। आता 1 ते 1.5 तासानंतर आपला खरवस तयार आहे आणि तुम्ही बघू शकता यामध्ये जे पाणी दिसतंय ते गूळ वितळल्यावर तयार झालेलं गुळाचं पाणी आहे, जे आपल्याला आटून न देता असंच ठेवायचं आहे आणि या पाण्यामुळे खरवसाला अधिक टेस्ट लागते। आता यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालून हे टोपामध्ये असंच थंड करून घ्यायचं आहे। आता आपलं गावच्या पारंपरिक पद्धतीत चुलीवर बनवलेलं खरवस खाण्यासाठी तयार आहे आणि हे खरवस तुम्ही गरम न खाता थंड करून दुसऱ्या दिवशी खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास अन्नपूर्णा किचन आणि बरंच काही या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।